नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 20 ऑगस्टची खरं तर 10 वाजताची आकडेवारी आपण देतोय आणि उजनी धरणात किती पाणीसाठा आहे, उजनी धरणाची पाणी पातळी किती घटली आहे किंवा ते किती वाढली आहे हे सध्याला महत्त्वाचं नाही, कारण सध्याला परिस्थिती हाताबाहेर जाण्याची परिस्थिती आलेली आहे. उजनीत येणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि उजनीतून सोडण्यात येणारं पाणी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. आता आपण सकाळी दिलेल्या माहितीनुसार 75,000 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला होता, परंतु त्यामध्ये वाढ करत तो 90,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण वरची जी धरणं आहेत त्या धरणातून प्रत्येक धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पाणी हे मोठ्या प्रमाणात सोडलं जात आहे. खरं तर भीमा बेसिन आणि नीरा बेसिनमधल्या धरणाची परिस्थिती 100% पाठीमागे झालेली आहे, परंतु जो कालचा पाऊस झालेला आहे त्यामुळे त्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जातोय. भीमा बेसिनमधले असलेले 19 धरणं आहेत त्या धरणातून सोडलेला विसर्ग पहिल्यांदा बंड गार्डन आणि दौंडमध्ये येतोय आणि त्यानंतर उजनीमध्ये मिसळतोय, परंतु त्याचा विचार करता उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया काल दुपारी 12 वाजल्यापासून चालू झाली आहे. खरं तर हा व्हिडिओ मोठा होणार आहे, कारण गरजेचं आहे, कारण येणारी परिस्थिती खूप भयानक असणार आहे. कारण उजनी धरणातून सध्याला 90,000 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. वीर धरणातून नीरा नदीमध्ये 52,600 क्युसेकचा 632 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. म्हणजे जवळपास 1,50,000च्या आसपास विसर्ग सध्याला दोन्ही नद्यातून भीमा नदी मिसळतोय. बऱ्याच ठिकाणचे रस्ते पाण्याखाली जाणार आहेत आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट महत्त्वाची की त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण जे वरची धरणं आहेत त्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे. आता सध्याला जर बघितलं उजनी धरणाच्या वरील जी 19 धरणं आहेत त्या धरणातून जर विसर्ग बघितला तो 1,79,095 क्युसेकचा विसर्ग सध्याला त्या धरणातून चालू आहे. त्यामध्ये वडजमधून 5,000, घोडमधून 8,000, चिलेवाडीमधून 2,665, कलमोडमधून 7,279, भामा आसखेडमधून 10,643, चस्कामधून 23,410, वडेलीमधून 9,834, आंध्रामधून 2,766, पवनामधून 14,370, कासारसाईमधून 2,270 आणि मुळशीमधून 25,400, टेमघरमधून 1,674 आणि वरसगावमधून 18,816 आणि पानशेतमधून 11,708 आणि खडकवासलामधून 35,310 असा विसर्ग, एकूण विसर्ग बघितला तर 1,79,095 क्युसेकचा विसर्ग वरच्या धरणातून बंडगाडाच्या दिशेने येतोय. त्यामध्ये सध्याला बंडगाडामधून जरी 64,691चा विसर्ग येत असला तर तो लाखाच्या पुढं नक्की जाणार आहे. दुपारपर्यंत 3-4 वाजेपर्यंत लाख सव्वा लाखाच्या पुढं विसर्ग जाणार आहे. त्यानंतर दौंडमधला विसर्ग जो सध्याला आहे तो 27,456 आहे, परंतु तोही विसर्ग लाख सव्वा लाखाच्या पुढं जाणार आहे. आता सध्याला दोन्ही नदीचा विसर्ग बघितला तर संगममध्ये 93,988 क्युसेकचा विसर्ग आहे आणि पंढरपूरमध्ये बघितलं पंढरपूरमध्ये तर 14,238चा विसर्ग आहे. तो आणि येणारा विसर्ग पंढरपूरमध्ये पोहोचलेला नाही, पण दुपारी 4 वाजेपर्यंत तो विसर्ग पोहोचणार आहे. आणि नीरा बेसिनमधल्या धरणाची परिस्थिती बघितली तर नीरा देवधरमधून 10,815, बाडगरमधून 18,900, वीरमधून 52,632 आणि नाझरेमधून 105 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू असल्यामुळं ह्या 4 धरणातून 82,452 क्युसेकचा विसर्ग सध्याला नीरा नदी पात्रामध्ये येणार आहे. भले आज जरी आता तरी बघितलं वीरचा जरी विसर्ग बघितला 52,632 असला, त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण वरच्या धरणातून विसर्ग सोडला जातोय. आणि बंडगाडचा विसर्ग बघितला तर 64,000 असणारा विसर्ग तो 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास जाणार आहे आणि दौंडचा विसर्गही लाखाच्या पुढे जाणार आहे. त्यामुळं उजनी धरणातून काल दुपारी 12 वाजल्यापासून ते आज दुपारी 11 वाजेपर्यंत 5,000 पासून क्युसेक झालेला विसर्ग तो 90,000 म्हणजे 91,600 क्युसेकचा विसर्ग चालू झाला आहे. तो कदाचित संध्याकाळी 6 पर्यंत 1.5 लाखापर्यंत विसर्ग जाणार आहे
बऱ्याच ठिकाणचे बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. बऱ्याच गावचे रस्ते बंद होणार आहेत. आमच्या बेंबळेगावचा रस्ता दुपारी 2च्या आसपास बंद होण्याची शक्यता आहे. असं बरंच रस्ते बंद होणार आहेत. तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. आणखी विसर्ग वाढला तर याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेट्स